अहमदनगर जिल्ह्यातील कोतुळ येथे धरणे आंदोलन सुरू आहे आणि शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गेल्या 18 दिवसापासून धरणे आंदोलन करतायत। यामध्ये आज किसान सभेचे डॉक्टर अजित नवले देखील सामील होत आहेत। 18 दिवस झाले दुग्ध विकास मंत्र्यांसोबत बैठक झाली, मात्र कोणत्याही मागण्या अद्याप त्याची दखल देखील घेतली गेली नाही। काय आता आजच्या ट्रॅक्टर रॅलीतून तुम्ही सरकारला संदेश देऊ इच्छिता? 40 रुपये लिटर भाव दुधाला मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी शेतकऱ्यांची आहे। अनुदानांवरचा विश्वास शेतकऱ्यांचा उडालेला आहे। सरकारने जे आदेश काढले त्याला कायदेशीर आधार नसल्यामुळे खाजगी कंपन्या अक्षरशः सरकारचे आदेश हे कचराकुंडीत फेकून देत आहेत। आज सुद्धा ज्यावेळी हे आदेश लागू करण्याची वेळ आली त्यावेळेस 3.5 8.3 दुधाला 1 रुपयाचं डिडक्शन लागू केलं आणि पहिलं मिळत होता त्यापेक्षा सुद्धा कमी भाव राज्यातील 37% दुधाला मिळेल अशा प्रकारचा डावपेच खाजगी कंपन्यांनी केलेला आहे। पशुखाद्याचे भाव सातत्यानं वाढत आहेत। सरकारचा कोणताही कंट्रोल या पशुखाद्याच्या दरावर नाही आणि त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ आणि दुसऱ्या बाजूला मिळकतीत घट अशा संकटात दूध उत्पादक शेतकरी सापडलेला आहे। आज 18 दिवस झाले तरी दूध उत्पादकांच्या बद्दल सरकार दखल घ्यायला तयार नाही। त्यामुळे आज उद्रेक आहे। शेकडो ट्रॅक्टर आज सामील झालेले आहेत, गावागावात ट्रॅक्टर सामील होणार आहेत आणि न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा एल्गार हा शेतकऱ्यांचा आज अकोले संगमनेरच्या भागात पाहायला मिळणार आहे। यानंतर देखील जर दखल घेतली नाही तर पुढची पावलं काय? आमच्या कोतुळचे आंदोलक या ठिकाणी बसलेले आहेत, सदाशिव साबळे आहेत, देशमुख आहेत, बाकी सगळे मंडळी आहेत। या ट्रॅक्टर रॅली नंतर सुद्धा हे आंदोलन चालू राहणार आहे। पुणतांब्याची पुनरावृत्ती कोतुळमध्ये होईल आणि महाराष्ट्र यात सामील होईल हा माझा विश्वास आहे। पुणतांब्याची पुनरावृत्ती अर्थात शेतकरी संपावर गेले होते आणि शहराकडे जाणारं दूध जे होतं ते शेतकऱ्यांनी आणि आंदोलकांनी रोखलं होतं। त्याच धर्तीवर मोठं आंदोलन उभारण्याचं अजित नवले यांनी म्हटलंय। मनोज गाडेकर, TV9 मराठी, कोतुळ, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।